म्हणजे ते बघूनच असं वाटतं ना की बाई बस झालं आता. भरपूर लोक शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते शॉर्टकट घेऊ नका, ते खूप रिस्की आहे. हाऊस द जोश. हाय हाय सर. जेवढे प्रत्येक ब्लॉग मध्ये सर्व एनर्जी मध्ये बघतात आणि जय आज मी टाइमपास गेम मी चालतोय खरं बरं वाटतंय. हॅलो हुलू लुलू हुलू लुलू. अरे हर हर महादेव. आज ब्लॉग मध्ये हमें भी नहीं दिखे अभी दिखे. हार्डली मिनिटाला इथलं विधा चेंज होतोय. कधी ऊन पडतोय, कधी पाऊस होतोय, कधी फॉग होतोय. तेव्हा डग बघ किती फास्ट चाललेत तेव्हा. तर लक्षात ठेवा त्यांच्या मागे झाला. फक्त मेडिकल सुद्धा अवेलेबल आहेत, ATM सुद्धा अवेलेबल आहेत. लागला पूर्ण. जय माता आधी. चला जय माता आधी. चालतोय तर गरम होतोय, जसं थांबलं की लगेच थंडी बॉडी पडते. तर आपल्याला या जुन्या ब्रिज जायचंय, पण आता हा नवीन ब्रिज बांधलाय तर याची विकेट डाऊन. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. आता वाजले 3:40 पडले आणि आता आम्ही फ्रेश झालो, रेडी झालो ट्रॅक केला, केदारनाथ ट्रॅक करण्यासाठी. आता चालू करतोय. इकडनं मला गाडी आलं, जी आम्ही गाडी बुक केली ती गाडी आला मला घेऊन जाणार त्या बेस विलेजपर्यंत. मग तिकडनं थोडाफार प्रोसेस असणार, ती करणार आणि मग ट्रॅक करायला चालू करणार. आता आपण आजच्या जर्नीला चालू करूया. 3:45 होत चाललेत आणि पण मीच रेडी होऊन बसलेत. बाकीचे लोक अजून कुठे आहेत काय माहिती नाही. त्यांना बोला 3:30ला कसंही करून निघायचं आहे, पण ऑलरेडी आजही लेट केलं. नमः पार्वतीपते हर हर महादेव. 4 वाजल्यात आणि आता आम्ही निघाले ट्रॅकच्या दिशेने. सोडली आम्ही. आता आम्ही या लोकल ट्रॅव्हल ट्रान्सपोर्टमध्ये बसलो. इकडनं आम्ही 2 गाड्या केल्यात, कारण की आमचे मोठे मोठे बॅग आहेत ना, त्यामुळे 2 गाड्या केल्यात आणि पर पर्सन 100 रुपये घेतात गुप्तकाशीपर्यंत जाण्यासाठी. 5:30 वाजले आता आणि इकडनं चालू खूप पाऊस पडतो. इकडे आम्ही पाऊस पॅन्ट ग्रीन कलरची आणि ऑरेंज कलरचं जॅकेट. जास्त पाऊस पडतो. आता 5:55 झालेच आणि आता आम्ही फायनली ट्रॅक करायला चालू केलंय. बघूयात 5:55 आणि वरती आम्ही किती वेळात पोहोचतो ते. ते बघा सर्वांनी पॉइंट घातलेत ना. कोण आहेत ओळखायला सर्व सेम दिसतात. आम्ही बघा केदारनाथ पैदल मार्ग प्रवेश. आता मी ते पोहोचले. तिकडनं आम्ही चढायला चालू करतोय. 6:15 वाजले आता आणि नंतर मध्येच थांबलो, कारण की बाकीचे लोक सर्व पुढे गेलेत. केडी आणि केडीचे मुली मागे थांबलेत. आता ते कधी येतील माहिती नाही, त्यांची वाटावर थांबतोय. त्याने लास्टला मीच थांबलं की सर्वांना घेऊन येतात मला चढायचं आहे. आता ते कधी येणार त्यांची वाट बघावं लागणार मला. हां काय मस्त नव्हतं. आम्ही आमची गँग बघा तर मस्त चाय बनते गरम गरम आणि थोडं गरम होते म्हणून रेनकोट सर्व काढला. तर रेनकोट काढला तर थोडं थंड जाणवा लागला. पुन्हा कळत नाही वेदरचं काय ते. आणि आता वाजले 6:55 वाजले ऑलमोस्ट. आणि ते गोळे बघा खूप जास्त आहेत रे. ठीक आहे इधर येऊ. प्लेट दे दो. हां चाय 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 चाय. कोण चाय पीछे पीछे आराम से. ये सुकून होता थोडंच वरती चढलं. जास्त पण म्हणजे हार्डली 1-2 किलोमीटर चढले असेल, तेवढं पण चढलं. आणि आम्हाला तर स्नो दिसायला लागलाय. तो ऐकून दाखवतोय तो एकदम टोकावर आहे. गोप्रोमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही. पण वरती ऊन पण पडलं आणि इकडे पाऊस चालू आहे. मजा आले. हां काय व्ह्यू दिसतो. हा वॉटरफॉल दिसतोय. तिकडनं क्रॉस करतो आम्ही. जेव्हा पब्लिक ऑलरेडी चाललं आहे तर आम्हाला तिकडनं क्रॉस करायचं आहे. हो रेनकोट काढला पण थंडी लागली. काय चल चल. हा बघा वॉटरफॉल जो आम्ही तुम्हाला तिकडनं दाखवला तो इथनं. हो पाणी थंड आहे ना. काय पाणी थंड आहे. खतरनाक पाणी थंड आहे. पण तोंड तुम्हाला स्नो दाखवतोय. दाखवा कसला दिसतोय यार. वाईट वाईट पूर्ण वरतीच. गोप्रोमध्ये झूम होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला झूमिंग करून दाखवू शकत नाही मी. हे तिथेपर्यंत जायचं आपण. पुढे पहिला इथनं वरती चढा ना आपण, मग बघा तिथून जातो की नाही. काय सुनत वाजले 8 वाजले. 1 किलोमीटर क्रॉस करत नाही आपण. अरे जाऊ जरा काय करतो. एव्हरी किलोमीटरला 1 तास होऊया. एवढी किलोमीटरला 2 तास झाले. 1 किलोमीटर क्रॉस होत नाही आपला.
मस्त आम्ही दोघे चालते. पनू मी बघा, पनू पुढे चालते, मी तिच्या मागे चालले. आम्ही दोघेच चाललेत, बाकीचे लोक सर्व पुढे चालले, कारण आम्ही सर्वांना एक एक घेऊन चाललोच. हो मजा आली. वेदर पण मस्त आहे, वातावरण थंड झालं आहे. आणि वा हो चालतोय तर गरम होतंय. जसं थांबलं की लगेच थंडी बॉडी पडते. वेदर पण खूप थंड आहे इथे. हो 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 काय वॉटरफॉल आहे. पाणीचं लहान लहान थेंब पडत त्याच्यावरून भारी, अंगावर भारी वाटतं का. तेच आम्ही थांबले पनवणी मी, बाकी सर्व पुढे गेलेत. हा बघा वॉटरफॉल खतरनाक वाटतं. आणि रस्ता बघा, हा दुसरा आपण रस्त्यामध्ये जातो. अरे डोंगराच्या त्या मागे जायचं आहे. तर चला आता आम्ही दोघे येतात, म्हणजे आम्ही पटापट रस्ता कव्हर करतो. आम्ही आता लास्टला आलेला, मी पणू आणि श्रद्धा फक्त, बाकी सर्व पुढे झालेत. घर घर विकेट डाऊन डाऊन विकेट. आमच्यात एक विकेट गेलंय, बाकीचे लोक गेलेत, त्यांचं काय कंडिशन मला माहिती नाही अजूनपर्यंत. आम्ही मॅगी खायला बसतो. श्रद्धाला थोडी चक्कर येते म्हणून मॅगी वगैरे खातोय, आणि श्रद्धाला डायरेक्टली घोड्यावर बसून पाठवतोय. ते ते दिसतंय सर्व मंदिर, तिकडे जायचं आम्हाला. खूप जास्त लांब आहे अजूनपर्यंत. 2500 3000 रुपये रेट सांगतात, आणि बार्गिंग करायला डायरेक्ट सोडतात. बार्गिंग करता करता आलो, डायरेक्टली 800वर मानला तो. मॅगी तरी काय नाही, प्लेन आहे. 60 रुपयाची मॅगी आहे. याला आपल्याकडे 5 रुपयाची 5 रुपयात होईल ना मॅगी. 60 रुपयाला एक, आपले 5चा पॅकेट आहे ना. मॅगी खाली आहे, मॅगी 60 रुपयाची. पाण्याची बॉटल 70 रुपयाची बिसलेरी. आपल्याकडे 20 रुपये वाटते की 70 रुपयाला. आणि ऑब्विसली तेवढं खालून वरती घेऊन येतात, तर त्याचे चार्जेस तर लागणार असते. इथे बघ राणी राणी ती गेली म्हणजे भाई, तू आम्हाला ठोकू नको रे. बघ चल 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 चल. सर आता श्रद्धा गेली, नाश्ता आम्ही दोघे राहिलेत. आता टाइम झालाय 11:15 वाजलेत. पण नॉनस्टॉप आता चलो. आता आम्ही चालत नॉनस्टॉप दोघे, बघू कुठपर्यंत आम्ही चालतो. आणि सणात वर तर खूपच पुढे गेलेत. हा हा पाण्याचा आवाज आणि एक गाढवांचा आवाज एकत्र होतो मला कधी कधी. थकवा लागलाय, आणि पनू आणि मी आम्ही ह्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतोय स्लोली स्लोली. पण त्यांना काय मॅच करत नाही आपण. 2-3 ठिकाणी ते क्रॉस पण येऊन गेले. हे वेगळे लोक आहेत, तर त्यांच्या मागे गेलेत ना, ते गाढव किंवा घोडा मध्ये येत नाही. आरामात आपण सेफली चालतोय, तर लक्षात ठेवा त्यांच्या मागे झाला फक्त. अरे मजा मला तर आली, थकलो मी तर. आता थोडंसं अजून माझं भरपूर बाकी आहे, तर आम्ही चढणार आहेत वरती, लास्ट पण चढणार. केदारनाथचं मंदिर आहे, 10.5 किलोमीटर आहे बघा. ते बोर्ड लिहिलं आहे, म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला खूप चालायचं आहे. काय खतरनाक आहे यार. आणि ते दम वरतून येतो, मला दिसत पण नाही कुठं नाही तो दाखवतो. हो 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 तेव्हा किती वरतून येतो, खतरनाक वाटत. आणि वॉटर बघा किती लँडस्लाईड झालं आहे, भरपूर जास्त लँडस्लाईड झाली इकडे. हाय तुला कॅमेरा बघितला ना, ते ब्लॉक करत असेल ना, सर्वजण हाय हॅलो करत असतात. तर एक मजा येते त्यांना बघून पण. आणि पाण्याचा आवाज बघा काय भारी येतो आहे बघा. इकडे असा वेळ चेंज होतो अचानक अचानक. हे बघा फॉग बघा दिसतं तुम्हाला, स्लोली स्लोली येते. हे बघा क्लाउड बघ येतात. आणि इथे ना लेडीज लोकांची सुविधा खूप छान आहे. जवळजवळ टॉयलेट आहेत. टॉयलेट क्लीन आहे तुम्ही गेलं तर छान टॉयलेट आहेत, पूर्ण क्लीन आहेत. फक्त एवढंच की इकडे येत असाल तुम्ही सुद्धा कचरा करू नका. पण खूप मस्त वेदर आहे, थंड वाटतंय. हे बघा पण खूप पाणी थंड आहे इकडे. ते शूज भिजवू नका, नाही तर पूर्ण बॉडी थंडी पडेल. नको भिजवले शूज, तू कशाला काय काय भिजवले त्याला शूज, काय भिजवले कशाला भिजवले. होतं आरामात तिकडनं, त्रास होतो ना. एडी आहे खरंच, एडी शूज भिजवले. मी चालले दगडावरून, शूजवरून चालली दगडावर, सॉरी पाण्यातून चालली. ही खार दिसतो तुम्हाला, असा चालतोय. तो लांब रस्ता आहे, आणि आम्ही जो चालतोय
तो शॉर्टकट आहे. आता इकडनं तो कुठनं येतो तो रस्ता तो मला एक्झॅक्टली माहिती नाही. मी कोणावर विचारून तुम्हाला विचारून नहीं ये वो रास्ता कहाँ से आ रहा है? भीमबली से. तो मतलब ये भी बराबर है ना मंदिर के जाने के लिए. चलो भाई थँक यू. भीमबलून तो रस्ता येतोय त्या इकडनं चालतोय. मस्त आम्ही दोघं चाललेत गप्पा मारत. कोणाची टेन्शन नाही कटकट नाही. आम्ही आमच्या फ्लोमध्ये चालतोय. वा पान बीचवर उभे आहेत. पाण्याचा फोर्स बघा खतरनाक आहे पाण्याचा फोर्स. पण नशीब एक चांगला आहे की पाऊस नाही आहे. रामबान आहे ना. हा रामबान तो पहिला जुना ब्रिज होता ना. तर आपल्याला या जुन्या ब्रिज जायचंय. पण आता हा नवीन ब्रिज बांधलाय तर याने जायला इझी पडतं. लागला पूर्ण जय माता दी. चला जय माता दी. भाई साहब मजा आली आहे. आता टाइम जर आहे आपल्याला 11:30 वाजलेत. तर मी बऱ्यापैकी स्पीड कव्हर केलाय. चालतंय. शुभम गुड जॉब गुड जॉब गुड जॉब गुड जॉब. चढ गे रे तू. मी बोला तू थक जाएगी. तिकडनं केदारनाथ आहे 8.5 किलोमीटर बघा. आणि बेस कॅम्प आहे 6.5 किलोमीटर. तर म्हणजे आता पोचू आम्ही कमीत कमी तरी पण 2 तास तर जाईल 8.5 किलोमीटर कव्हर करायला असं मला तर वाटतं. कारण की चढण आहे चढण सुद्धा आहे आणि घोडे आहेत ना असं येऊन चिपकतात ना यार. ते बघा याचे चिपकतात साईड खूप. त्या लोकांमुळे खूप रिदम चालण्याचा. आणि आता आम्हाला हा ग्रुप सुद्धा आमचा पूर्ण जॉईन झालाय. आम्ही मागे होते यांना कव्हर अप केलाय मी. आम्हाला ग्रुप सुद्धा जॉईन झालाय. अडकलंय. जर तुम्ही पहाडीमध्ये येऊन राजमा खाणार नसाल तर काही मजाच तुम्हाला कळणार नाही. तिकडे लोकल फूड आहे पण राजमा तर कमी आहे पण चणे आहे यामध्ये रे. काय रे भाई राजमा आहे छोले मिक्स. मी बोला राजमा आहे यार. बाईने मिक्स बनवून दिलं मला पाहिजे. एवढे वरती आलेत ना की क्लाउड सुद्धा आमच्या असा फेस लेवलला आहे. पण त्याच्यावरती सुद्धा डोंगर आहे बघा ना. क्लाउड बघा आणि त्याच्यावरती सुद्धा डोंगर आहे. त्याच्यावरती म्हणजे खूपच आम्ही हाय अल्टिट्यूड लागला होता. आता एक्झॅक्टली ही अल्टिट्यूडची हाईट किती आहे मला माहिती नाही. आणि इकडे मेन्शन सुद्धा केले नाही. आणि पण 4 किलोमीटर आहे हायकिंग. तरी केदारनाथ शाखा 0.5 किलोमीटर आहे इकडे नाही बघा. हो चला. ATM सुद्धा आहे वरती SBIचा. तर चालतोय कोणाला. आणि वरती मेडिकलसुद्धा अवेलेबल आहेत. ATM सुद्धा अवेलेबल आहेत. ते एक चांगलं पॉईंट आहे आपल्यासाठी. केदारनाथ इकडनं आहे 6 किलोमीटर आणि बेस कॅम्प आहे 4.5 किलोमीटर. म्हणजे 4.5 किलोमीटरमध्ये चालायचं आहे. नंतर बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर सरळ रस्ता आहे. तर बघा चालू आहेत. कोणी पण माझ्यासोबत मस्त चालतं. कोणी मी आम्ही दोघे व्यवस्थित आमच्या फ्लोमध्ये चालत. बेबी स्टेप्स लहान लहान सगळे चालू आहे दोघं. घोडे असे येतात ना मागणं काही धक्का मारतात. इकडनं केदारनाथचं बोर्ड दिसतंय किलोमीटर 6 किलोमीटर आहे बघा. बोर्डसुद्धा आहे 6 किलोमीटर. तर चाललो आता आम्ही. हा आणि इकडे ना भरपूर लोक शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतात. पण ते शॉर्टकट घेऊ नका. ते खूप रिस्की आहे. जसा रस्ता दिला आहे त्याचप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. आणि बघा हे अशी लोक शॉर्टकट घेतात. तसं नका करू. नॉर्मल चाला. अचानक म्हणजे हार्डली मिनटाला इथलं विचार चेंज होतोय. कधी ऊन पडतंय कधी पाऊस होतोय कधी फॉग होतोय. तेव्हा डग किती फास्ट चाललेत. जे काही आम्ही जेवलो होतो तिकडनं पनवणे आम्ही नॉनस्टॉप आलेत. आता कोमल नंतर ते ते लोक मागे पडलेत. तर त्यांची वाट बघायची की नाही ते बघू आम्ही ठरवतो. आणि पुढे आमचा प्रवास चालू करतो. आता फॉग झाला पूर्णपणे. तिथे बघा नुसते फॉग वेदर झालं. आमच्या इथे थंड वाटत आहेत. आणि पाणी एवढं थंड आहे ना तिकडे शूज जर ओले झाली आणि त्यात सॉक्स ओले झाले तर मग असं समजून जा की आजारी पडणार. म्हणून मी आता या दगडावरून जातोय. सगळं कोमल मी सनत आणि पनू आहे. चल आरामात टाइम क्लब दाखवतोय. मोसम कसा चेंज होतोय. आम्ही चालतोय थकले की थांबतोय कॉफी पितोय. आमचं तेच चाललंय मस्त. थकवा लागला की कॉफी प्यायची नाही मग ले कॉफी ला कॉफी बनते. हे पितोय इधर तक के लिए आपने क्या क्या सूंगा और खाया क्या खाया. 2 दिन तो ब्लॉग में मचा रहा था. आज क्या आज तू दिखे ही नहीं ब्लॉग में.
आज ब्लॉग मध्ये अरे हमें भी नहीं दिखे अभी दिखे ओ कौन से पैंट में रखा था कि पाणी आहे. झालं आता आमची कॉफी वगैरे पिऊन टाइम झाला 3 वाजलेत. आता अजूनपर्यंत त्या तिकडे वरती पोचायचं आहे. खूप चढायचं अजूनपर्यंत तरी. जय प्रत्येक ब्लॉग मध्ये सर्व एनर्जी मध्ये बघतात आणि जय आज मी टाइमपास साठी घेतला. काय घे मी चालतोय. खरं बरं वाटतंय. हॅलो हुलू लुलू हुलू लुलू. हे काय घेताय जय ड्रग्स चरस गांजा मेरे को. तुम्ही पोचले केदारनाथ तिकडनं आहे 4 किलोमीटर आणि बेस कम आहे 2.5 किलोमीटर. बघा हो इथपर्यंत येता येतं वाट लागून गेलं यार. खरं बोलतोय वाट लागून गेले सर्व. हो मजा आली पण अजूनपर्यंत खूप वर चढायचं बघा. खूप वर चढायचं. तुम्हाला गोपुरामध्ये समजून येत नसेल पण आणि फॉग सुद्धा आलाय. थंड वातावरण झालंय. मजा आली आहे. 4:10 झालेत आणि आम्ही अजूनपर्यंत 3.5 किलोमीटर बाकी आहे केदारनाथ बाबांच्या मंदिराकडे जाण्यासाठी. आणि हे बघा रस्ता दिसतोय हा चाललाय इथनं आणि आम्हाला ते वरती जायचं आहे. म्हणजे ते बघूनच असं वाटतं ना की बाई बस झालं आता. मजा आला पण तेवढीच पण थकलो पण आहे. रात्री पण 12:30-1 वाजता झोपलो होतो व्हिडिओ पूर्ण एडिट करून. आणि आता 4 वाजता मी निघालो. कमीत कमी मला 2.5 ते 2 तास झोप भेटली होती. मला नाही प्रत्येकाला सर्वांना 2.5 ते 2 तास झोप भेटली होती. तर ठीक आहे मस्त आता खर्च करायला थोडंसं तर बरं वाटतं चाललं आता. आणि आता रस्ता पण प्लेन आलाय. यांचा आवाज बघा गुरु काय चालू असतं या लोकांना. आणि इकडं लँडस्केप बघा. हो काय लँडस्केप दिसतोय अरे वा. क्लाउड रस्ता लहान लहान वॉटरफॉल सुद्धा आहेत. खूप भारी आहे लँडस्केप. खूप भारी आहे. आता इथनं 3 किलोमीटर आहे. बोललेत आम्ही आता चौघे आम्ही इथे बसलेत आणि हा व्ह्यू बघा. त्यासोबत माझा आणि काजू. कुठे माझा माझा आणि काजू. कोमल हाऊस इज योर्स. हाय सर. समझा ना नहीं करना चाहते हम किसी को. ए भाई तू लांब जा रे. सब एक्सपीरियंस लो. आजा नेक्स्ट ट्रिप मेरे साथ आना. मैं प्लान करने वाला हूँ. ग्रेट टीम लीडर. बस. ओ या बैग गिर गया. थैंक यू. किसका गिर गया. मेरा 4:45 वाजलेत आणि काय वेदर चेंज झालाय. फुल क्लाउड ब्लॅक आहे बघा. आता जर पाऊस आलाच ना तर समजून जा वाट लागणार आमची. घोडा भाई आरामात या बाय. काय खतरनाक. आणि या ठिकाणी पोहोचलोय केदारनाथ आहे 2.5 किलोमीटर. आणि बेस कॅम्प किती आहे 1 मिनिट. बेस कॅम्प आहे 1 किलोमीटर बघा. आणि वेदर बघा शपथ फुल वेदरच चेंज झालाय. काय दिसत नाही इकडं आता. हा टायमाला वेदर चेंज होतं. टायमाला वेदर चेंज होतं. थंडी लागायला लागली आता. अरे हर हर महादेव. अरे मेरा बाबू माझं पिंडी प्राची गेलं ना बाई. मी बोलला बापा बोलला गाडी निघून ट्रेन मध्ये तुटलं होता. कमान गेडी कमान बाबू आला. वेदर चेंज होतं लगेच वेदर चेंज झालं. पाऊस आला लागला आणि म्हणून आम्ही हे पॉन्चो घेतले होते 100 रुपयाचे ते घातले. पण पण आणि पॉन्चो घातल्यावर ना कोणा ओळखायलाच येत नाही की कोण आहे काय आहे. सर्वांचे कलर इकडे सेम. ऑरेंज पिंक आणि हा येलो कलर. बस 3 कलरच्या बाजूला तुम्हाला कोणत्याही कलरचा पॉन्चो भेटणार नाही इकडे. ब्लू पण आहे ना. अच्छा ब्लू सुद्धा एक. बेस कॅम्पला आम्ही पोहोचलोत आणि चालतोय आता. सरळ असा रस्ता आहे पण ते पण चढायला थकवा लागतोय. थोडासा चढणी आहे. बापरे बाप. आता हे पॉन्चो घातलेच आणि पाऊस गेलाय आणि गरम होतोय आता. हा फायनली मंदिरचं कपाट दिसलंय. हे एकदम तिथे लास्टला आहे. दिसलं काय होते तुला. झोप आली अरे सागर चल. तू रेनबो लागला. रेनबो कलर होता तिथं. भाई साहब जयला फर्स्ट टाइम एवढं राऊंड बघितलंय. म्हणजे असं तुझी एक्साइटमेंट होती ना ट्रिपची. केदारनाथ ट्रिप ये हो भाई. ऋषिकेश केदारनाथ ट्रिप एक्साइटेड होतं ना काय. कौन गाइस का ट्रॅक आहे तर आहे. उद्या झाली तर झाली. माझं घोडा आम्ही चालतोय मंदिराच्या ठिकाणी आणि मागे बघतोस तो व्ह्यू बघा.
कसला भारी view यार, खूप भारी. आणि असेल केदारनाथजीचं मंदिर. तू उडी मारली नाही काय झालं? नाही तर दरीत अशी असतो. बसू. म्हणजे झाला काय तो दरीमध्ये डायरेक्ट घुसायला लागला. भाई मी डायरेक्ट उडी मारली. तो डायरेक्ट आउटसाइडने दरीत गायब. मग त्याला तो तिकडून पकडून घेऊन आला. उडी मारली. मग दरीत जाऊ. अरे तुला का बसलं? फायनल आम्ही केदारनाथच्या एंट्रन्स वर पोहोचलोय. हर हर महादेव. हर हर महादेव. म्हणजे आता मला चढायला आम्ही चालू केलं होतं 5 वाजता आणि वाजत 12:30 तास लागत आम्हाला. 12:30 तास. काय आमचा ग्रुप पण मोठा होता 12 जणांचा. तर सर्वांना घेऊन चढायचं होतं. बाकीचे लोक कधीच पोचलेत. फक्त आम्ही लास्टला मी आणि सनात आणि पनू आणि कोमल होते. सर्वांना घेऊन चढायचं होतं म्हणून एवढा टाइम लागला. चढतो तर थकवा लागतो आता. आणि वेदर मस्त आहे इथे. आता मी थांबलो ना हेलिपॅड तिकडे. आणि आम्ही जर मागे बघतात आपण तुम्हाला दाखवतो कॅमेरा फिरून गोल्डन हावर चालू तेव्हा. ओ एक नंबर म्हणजे कडकच आहे एकदम सुपर. हा तुम्हाला दिसणार नाही का त्याची गोप्रोमध्ये झूमिंग होत नाहीये. खूप मस्त आहे. उठत आहे एवढं असं. ते टोकन घ्यायचं रजिस्टर. आपण जे ऑनलाईन रजिस्टर करतो आणि जर त्याचं ऑफलाईन रजिस्टर केलं असेल तर इथेच त्यांचं टोकन भेटेल. ते आम्ही 12 लोकांचं टोकन घेतलं आहे एकत्र कलेक्ट केलेत. म्हणजे आता दर्शनासाठी आम्ही व्यवस्थित जाऊ शकतो. पैसे घेतले नाही फ्री पैसे नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असते. फक्त आधार कार्ड दाखवायचं इकडे आणि ते लोक करून देतो आपल्याला. 9:45 वाजलेत आणि आम्ही पोंचो करून आलोत. थोडंसं पाऊस सुद्धा पडतोय. आणि हे बघा